नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप लेक्चर सिरीजच्या 12व्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बेरीज हा घटक शिकणार आहोत। तर 5वी स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये 3 प्रकारचे बेरजेचे प्रकार विचारले जातात। तर ते तिन्ही प्रकार आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणार आहोत। तर सर्वात पहिला प्रकार बघा, आपल्याला अशी 4 अंकी 5 अंकी संख्या दिली जाते आणि त्यांची डायरेक्ट बेरीज करायची असते। हा सर्वात बेसिक प्रकार आहे। मात्र हा प्रकार आपल्याला बेरजेचा येत नसेल तर पुढची गणित आपण सोडू शकत नाहीत। तर त्यासाठी बघा, आता पहिला प्रकार आहे 4642 अधिक 2089 यांची बेरीज करायची। तर यामध्ये काय असतं की आपल्याला जास्तीत जास्त वेगाने बेरीज करता आली पाहिजे। तर 4642 आणि 2089 याची बेरीज करताना काय करायचं, याच्यामध्ये बघा एकक स्थानी 2 आहे, दशक स्थानी 4, शतक स्थानी 6 आणि हजार स्थानी 4 आहे। तर या संख्येमध्ये एकक स्थानी 9, दशक स्थानी 8, शतक स्थानी 0 आणि हजार स्थानी 2 आहे। तर एकक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाखाली आला पाहिजे, दशक स्थानचा दशक स्थानच्या, शतक स्थानचा शतक स्थानच्या आणि हजार स्थानचा अंक हजार स्थानच्या अंकाच्या खाली आला पाहिजे। तर अशा प्रकारे आपण उभी मांडणी करतो, त्यानंतरच आपल्याला बेरीज करता येईल। तर आता उभी मांडणी केली, आता आपण बेरीज करूया। 2 अधिक 9, आता एकक स्थानी 2 अधिक 9 आहे, तर 2 अधिक 9 किती होतं, 11। तर 11 मधलं एकक स्थानचं 1 हे आपल्याला खाली लिहायचं आणि दशक स्थानचं जे 1 आहे ते हातच्या म्हणून आपण वर लिहितो। आता 4 अधिक 8 अधिक हा हातच्या ऍड करायचा। 4 अधिक 8 किती, 12, 12 अधिक 1 13। तर आता इथं 13 झालं। 13ला काय करायचं, एकक स्थानचं 3 आहे ते खाली लिहायचं आणि दशक स्थानचा 1 वर हातच्या म्हणून जाईल। आता 6 अधिक 0 अधिक 1 या तिन्हींची बेरीज करायची। 6 अधिक 1 किती, 7। इथं आता हातच्या आला का, इथं हातच्या नाही आला। 4 अधिक 2 बरोबर किती, 6। तर आता आपलं उत्तर आलं 6731। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं 13 आलं होतं, तर एकक स्थानचा जो अंक आहे तो आपण खाली लिहिला आणि दशक स्थानचा वर हातच्याला जातो। पुढचं उदाहरण बघू, 2226 अधिक 8604। तर आपण काय करायचं, पहिल्यांदा उभी मांडणी करून घ्यायची। आता आपण बेरीज करू। 6 अधिक 4 बरोबर 10। 10ला आता काय करायचं, इथं 10 लिहिलं, 10चं 0 खाली लिहायचं आणि 1 हातच्याला वर जाईल। आता 2 अधिक 0 अधिक 1 म्हणजे 2 अधिक 1 बरोबर किती, 3। तर इथं आता हातच्या येणार नाही। 2 अधिक 6 8 आणि 2 अधिक 8 बरोबर 10। तर 10ला आता इथं हातच्या घ्यायचा का, तर इथं आपण हातच्या जरी घेतला आणि नाही जरी घेतला तरी तेच उत्तर येणार। समजा आता इथं 2 अधिक 8 बरोबर 10 घेतलं, 10ला 0 हातच्या 1 इथं लिहिला आणि आता 1च्या कॉलममध्ये दुसरं काय आहे का, 1 अधिक इथं काहीच नाही, मग 1ला 1 तसंच लिहिलं। किंवा 2 अधिक 8 बरोबर डायरेक्ट आपण 10 लिहू शकतो। तर उत्तर किती आलं, 10830। तर हा सर्वात बेसिक प्रकार आहे। या प्रकाराच्या आधारावर आपल्याला पुढचे महत्त्वाचे प्रकार आहेत ते सोडवायचे। तर आता ते प्रकार कोणते आहेत ते आपण बघूया। प्रकार दुसरा, जर 5642 अधिक इथे एक संख्या आहे, त्या संख्येमधील एक अंक हा चौकट म्हणून लिहिलेला आहे, म्हणजे तो अंक आपल्याला माहिती नाही, बरोबर। उत्तर आहे 7229। तर हा चौकटीच्या ठिकाणी असणारा जो अंक आहे तो आपल्याला शोधायचा आहे। तर तो कसा शोधायचा, तर आपण जशी बेरीज करतो तशी याच्यामध्ये एकदा चेक करायची बेरीज की बरोबर आहे का। बघा, 7 अधिक 2, 2 अधिक 7 किंवा 7 अधिक 2 दोन्ही केलं तर चालते। 2 अधिक 7 किती, 9 आहे, बरोबर। 4 अधिक 8 बरोबर 12। मग 12ला इथं काय केलंय, इथं 12 लिहिलं। आपल्याला माहिती आहे की एकक स्थानचा जो अंक आहे तो खाली लिहितो आपण, इथं लिहिला आणि हे जे 1 आहे दशक स्थानचं त्या हातच्या म्हणून वर जातो। इथं हातच्या लिहूया आपण 6च्या वर, बरोबर। इथं 2 लिहिले म्हणजे इथं हातच्या असला पाहिजे। 4 अधिक 8 बरोबर 12, 12ला 2 हातच्या आला 1 आणि आता 6 अधिक 1 अधिक हा चौकटीतला अंक, म्हणजेच इथं उत्तर येणारे 2। 2 असू शकते का, तर ते 2 नसलं पाहिजे। जसं आता इथं 2 होतं म्हणजे इथं 2 होतं का, तर ते 12 होतं। तशाच प्रकारे आपण आता समजा इथं 12 असलं पाहिजे, 2 असले की 12,
0 असले की 10, 1 असले की 11, 3 असले की 13, 4 असले की 14 असं आपण कन्सिडर करायचं. तर आता इथं 6 1 अधिक चौकट बरोबर उत्तर किती येते 12. म्हणजे 7 अधिक चौकट बरोबर उत्तर येते 12. तर आपण हे इथं लिहून घेऊ. 6 अधिक 1 किती 7. 7 अधिक इथे एक चौकट आहे म्हणजे चौकटीच्या ठिकाणी तो अंक येणार आहे. बरोबर किती आलं 12. असं आपलं उत्तर येते. याचाच अर्थ काय असतो चौकट बरोबर 12 वजा 7. इकडे 7 बेरजेत आहे. हे बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्हाची उजवी बाजू आणि ही डावी बाजू. जेव्हा डाव्या बाजून उजव्या बाजूकडे 7 जातं तेव्हा बेरजेतलं ते वजाबाकीत जातं. म्हणजे इकडे बेरजेत 7 असेल तर इकडे वजाबाकी होते, इकडे वजाबाकी असेल तर इकडे बेरीज होते. तर आता चौकटीची किंमत काय आली 12 वजा 7 बरोबर किती 7 आणि 5 12 म्हणजे उत्तर आलं 5. तर आता हे बरोबर आहे का आपण बघूया. म्हणजे बघा आता इथं चौकटीच्या ठिकाणी आपल्याला 5 आलंय. 6 अधिक 1 7 अधिक इथं आपण समजा आता 5 लिहू. 5 लिहिलं. आता एकदा चेक करू की बरोबर होते का. 6 अधिक 1 7, 7 आणि 5 किती 12, 12ला 2 हातच्या आले 1, इथं हातच्या 1 आला. 5 अधिक 1 6 अधिक 1 7 म्हणजे इथं 7 बरोबर आलं. हे आपलं उत्तर इथं आपण चेक केलं म्हणजे आपलं उत्तर हे 5 बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण फक्त एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा. बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जर बेरीज असेल तर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर त्याची वजाबाकी होते आणि जर वजाबाकी असेल तर त्याची बेरीज करायची. हा महत्त्वाचा नियम आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. जर 1234 अधिक 2 8 हे चौकट आणि 2 बरोबर उत्तर आहे 4116. म्हणजे या दोन संख्यांची बेरीज 4116 आहे. तर चौकटीच्या ठिकाणचा जो अंक आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर परत एकदा आपण काय करायचं बेरीज करायला सुरुवात करायची. 4 अधिक 2 बरोबर किती 6 बरोबर आहे. 3 अधिक चौकट आता इथं हा 4 आहे का आलेला नाही. 3 अधिक चौकटीमधला एक अंक बरोबर उत्तर येते 1. आता 3 मध्ये कुठलाही अंक ॲड केला तर त्याचं उत्तर 1 येणार आहे का. 1 तर 3 पेक्षा लहान आहे. मग हे 1 नसून हे 11 असलं पाहिजे बरोबर. म्हणजे काय केलं असणार की 11ला 1 आणि हातच्याला 1 वर असा गेलेला असतो. तर 3 अधिक चौकट म्हणजे 3 अधिक किती बरोबर 11 ते राहील आपलं उत्तर. आता 3 अधिक चौकटीतला अंक बरोबर उत्तर किती आलं 11. मग चौकटीतला अंक कसा काढायचा 11 वजा 3 बरोबर उत्तर आलं 8. हे झालं आपलं उत्तर. आता इथं 8 ठेवून बघूया बरोबर आहे का उत्तर. 4 अधिक 2 बरोबर 6, 3 अधिक 8 बरोबर 11, 11ला 1 हातच्या आला 1, 2 अधिक 8 10 आणि 1 11, 11ला 1 हातच्या आला 1, 1 अधिक 2 3 अधिक 1 4 म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर हा झाला प्रकार क्रमांक 2. आता प्रकार तिसरा बघू. तिसऱ्या प्रकारामध्ये जर आता इथे चौकट दिली. चौकट म्हणजे तो अंक किंवा ती संख्या आपल्याला शोधायची असते. जर चौकट वजा 6 बरोबर 4 तर चौकटीत कोणती संख्या असायला हवी. आपल्याला मी याच्या आधी पण नियम सांगितला आता की बरोबर चिन्हाची उजवी बाजू आणि डावी बाजू. उजव्या बाजूला जर एखादा अंक बेरजेत असेल तर तो डाव्या बाजूला वजाबाकीत जातो आणि जर वजाबाकीत असेल तर तो बेरजेत जातो. तर त्याच प्रकारामध्ये हे गणित आहे. बघा आता समजा चौकटीच्या ठिकाणी समजा आपण x समजूया की x हा अंक आहे किंवा x ही संख्या आहे. म्हणजेच चौकट वजा 6 बरोबर 4 येते उत्तर. चौकटला समजा x समजू किंवा चौकट तशीच राहू देऊ आपण. समजा x वजा 6 बरोबर 4. तर xचं उत्तर किती येईल आपलं. इकडं वजा 6 आहे. बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर त्याचं काय होईल वजाचं अधिक होते. मी सांगितलं होतं 4 अधिक 6 बरोबर आपलं उत्तर आलं 10. मग आता इथं उत्तर ठेवून बघू आपल्याला. 10 वजा 6 बरोबर 4 आहे का आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. नियम एक महत्त्वाचा लक्षात ठेवायचा की हे बरोबर चिन्ह आहे.
बरोबर चिन्हाच्या डावीकडं -6 आहे, ते जेव्हा उजवीकडे जाईल तेव्हा ते +6 होईल. इकडे जर +6 असेल तर तिकडे -6 होईल. अशा प्रकारे आपण उत्तर काढू शकतो. आता जर चौकट वजा 1220 बरोबर 1640, हा पण सेम अशाच प्रकारचा प्रश्न आहे. तर चौकटीत कोणती संख्या असायला हवी. आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये आपला पूर्ण सराव झालाय. असा प्रश्न बघितला की लगेच ज्या दोन संख्या दिसतात त्यांची बेरीज करून टाकायची, आलेलं आपलं उत्तर असेल. तर आता इथं बघा, चौकट वजा 1220 बरोबर 1640. आता इकडं -1220 आहे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला, आणि उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होईल तर त्याचं +1220 होईल. तर चौकट बरोबर म्हणजे चौकटीतील संख्या बरोबर 1640 अधिक 1220. तर आता आपल्याला ही बेरीज करायची. 1640 अधिक 1220. आता काय करायचं, एककाच्या अंकाच्या खाली एकक अंक आला पाहिजे, दशकच्या दशक, अशा प्रकारे मांडणी करायची. 1220. 0 अधिक 0 बरोबर 0. 4 अधिक 2 6. 6 अधिक 2 8. 1 अधिक 1 2. 2860 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे चौकटीच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, 2860. अशा प्रकारे स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये या तिन्ही प्रकारावर प्रश्न विचारले जातात.